कमर्शियल गॅस चक्का आला, असं कसं शक्य आहे? म्हणून मी गाडीचा पाठलाग करत डायरेक्ट ह्यांच्या एजन्सीकडे आलो. तर या दादांना विचारलं मी, की कमर्शियल गॅस तर आलेले आहेत, मग कमर्शियल गॅस नाही आहे, भेटत नाही असं का म्हणताय? तर त्यांनी मला सांगितलं, की हे कमर्शियल गॅस फक्त सरकारी हॉस्पिटलसाठी आलेले आहेत, ते पण इमर्जन्सीसाठी. बाकी कोणालाच हे गॅस मिळणार नाही. तर त्यांना मी 2 वेळा विचारलं, नक्की का? तर ते म्हणले, हो, ब्लॅकनी पण आपण देत नाही आहे. दुसरी गोष्ट, नॉर्मल तर सप्लाय बंदच आहे. हे गॅस फक्त आणि फक्त हॉस्पिटलच्या इमर्जन्सीसाठी आलेले आहेत, ते पण गव्हर्मेंट हॉस्पिटल. तर त्यांच्याकडनं ही माहिती घेतली मी आणि मग आपल्या शॉपवर आलो. आता शॉपवर आल्यानंतर शांतताच आहे सगळीकडं, कारण की गॅस नसल्या कारणामुळे भरपूर दुकानं तर छोटी मोठी बंद होतं ते. आणि त्यात वातावरण पण एकदम थंड आहे. सकाळपासून मी आलो होतो, पण तरी आपला चहाच गेला. वडापाव तुम्ही काढलेच नव्हते. नंतर एक कस्टमर आले, त्यांना जास्त वडापाव पाहिजे होते, तेव्हा मी वडापाव काढले आणि त्यानंतर थोडेसे काढून ठेवले, कारण की वडापाव सध्या आपण एकदाच काढतो 10-15च्या क्वांटिटीने आणि कोणाला तर ते देतो आहे. सध्याची परिस्थिती बघता कोण खरं बोलते आणि कोण खोटं बोलते हे काहीच समजायला मार्ग नाही. आता मला जेवढं विचारता आलं तेवढं त्यांना विचारलं मी, पण माहितीनुसार तर असं समजलंच की ते फक्त गव्हर्मेंट हॉस्पिटलसाठीच कमर्शियल गॅस आलेले आहेत. आणि त्यानंतर मग मी आपला चहा पण करायला घेतला. आता ही परिस्थिती किती दिवस राहणार आहे हे कोणालाच माहिती नाही आहे आणि आपला पण गॅस किती दिवस चालतो आहे हे पण आपल्याला माहिती नाही आहे. तर काय प्रयत्न करत राहायचेत आणि काही ना काहीतरी जुगाड करायचाच आहे आपल्याला. फक्त हार मानू नका. पेपर डिश, हेडकॅप, टिश्यू पेपर किंवा बाकीच्या अजून कोणत्या वस्तू तुम्हाला हॉटेलसाठी लागणार असतील किंवा पार्टीसाठी लागणार असतील तर टेन्शन घेऊ नका. आता आपल्या मोशी आळंदी रोडवरती साऊथ इंडियन कॉर्नर हॉटेल शेजारी स्वामी कृपा डिस्पोजेबल येथे तुम्हाला हे सर्व गोष्टी मिळणार आहेत आणि त्यांच्याकडं एकदम रेट रिजनेबल आहे. तर तुम्ही त्यांना एकदा नक्की भेट द्या आणि क्वालिटी आणि क्वांटिटी चेक करा. व्हिजिट नक्की करा स्वामी कृपा डिस्पोजेबलला.